मित्रांनो, कुशीवर झोपताना आपलं ठरलेलंच आहे त्या पद्धतीने कानाच्या खाली टॉवेलची गुंडाळी घ्यायची आणि कुशीवर झोपताना जर हा असा हात वरचा हात जर पुढे पलंगावर आलेला असेल आणि वरचा पाय जर असा पलंगावर टच झालेला असेल तर ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला कुशीवर झोपताना खूप अत्यंत रिलीफ मिळतो. तुमच्या मणक्यांना सगळ्या शरीरालाच खूप चांगली पोझिशन आहे ही आणि ह्या पद्धतीने तुम्ही कुशीवर झोपू शकता. आता आपण उतानं कसं झोपायचं ते बघूया. उतानं झोपताना आपलं ठरल्याप्रमाणे ही जी टॉवेलची गुंडाळी ही मानेखाली किंवा खांदा आणि मान जिथे जॉईन होतात त्या पॉईंटला घ्यायची, त्याच्यावरून हे डोकं खाली गेलेलं असेल आणि त्याचप्रमाणे गुडघ्याखाली जर तुम्ही उशी घेतली तर तुमचे हे पाय वर उचलले जातात, मणका सरळ होतो आणि मणक्याला खूप छान आधार मिळतो. त्याच्यामुळे उताना असं झोपताना तुम्हाला खूप रिलीफ मिळू शकतो. कंबरदुखी मणकेदुखी असणाऱ्यांना तर जास्तच फायदा होऊ शकतो. मित्रहो, बऱ्याच मंडळींना तासनतास टेबल आणि खुर्चीवर बसून काम करावं लागतं आणि अशा वेळेस जर खुर्ची योग्य नसेल, बसायची पद्धत योग्य नसेल तर कमरेला खूप त्रास होऊ शकतो. कारण आपले कमरेचे स्नायू लवकर थकतील आणि त्याच्यानंतर मणक्यावर आणि मणक्याच्या सांध्यांवर लोड येऊन मणक्याची झीज सुरू होईल. बरेचसे मंडळी बसताना अशा पद्धतीने बसतात. जेव्हा तुम्ही असं बसता तेव्हा कंबर आणि खुर्चीच्या मध्ये ही गॅप जी राहते ही अत्यंत धोकादायक आहे. ह्या गॅपमुळे ह्या कमरेला आधार मिळत नाही आणि कमरेला आधार न मिळाल्यामुळे कमरेची झीज प्रचंड वेगाने होते. तर ही गॅप राहिली नाही पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही एक छोटीशी उशी कडकशी आपण कमरेच्या खाली अशा पद्धतीने ठेवू शकतो. सीटचा पार्ट थोडा मागे घ्यायचा आणि मग बसायचं आणि अशा पद्धतीने बसल्यावर हा आधार मिळू शकतो. तुम्ही असा कमरेला आधार मिळेल अशी खुर्ची देखील बनवून घेऊ शकता. कायमच जर तुम्हाला टेबल खुर्चीचं काम असेल तर खुर्ची बनवून घेतलेली उत्तम. आजकाल रेडीमेड असे बसण्याचे पट्टे पण येतात की जे कमरेला आधार देतात. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये कंबर आणि खुर्चीमध्ये एक कणही गॅप राहिली नाही पाहिजे, तरच तुमचा मणका वाचणार. आता आपण खुर्चीतनं कसं उठायचं ते बघूया. बरेच मंडळी खुर्चीतनं उठताना गपकन असं उठून उभे राहतात. ह्या अशा पद्धतीने केल्यावर कमरेवर प्रचंड ताण येतो आणि कमरेची वाट लागू शकते, सियाटिका होऊ शकतं, स्लिप डिस्क होऊ शकतात. तर मित्रांनो, एक्झॅक्ट कसं उठायचं हे समजून घ्या. जर खुर्चीला हात असतील तर प्रथमतः तुमचे हात त्या खुर्चीच्या हातावर ठेवा. नंतर ही जे आपले दोन पाय आहेत, पायाचा एक पाय पुढे आणि एक पाय मागे, त्यातल्या त्यात दुखणारे ज्यांचा गुडघा दुखतो ते मंडळी दुखणारा पाय पुढे टाकू शकतात आणि हा जो दुसरा पाय आहे तो मागे ठेवू शकतात. हे ठेवल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, अर्धा भार हातावर थोडंसं पुढे सरकायचं आणि अर्धा भार हा हातावर आणि अर्धा भार हा पायांवर देऊन कंबर ताटच्या ताट ठेवून उचलायचं. हाताच्या ह्या ॲक्शनमुळे पायावर कमरेवर कुठेच लोड येत नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्ही चालू शकता. बऱ्याच मेकॅनिक मंडळींना, कंपनीत काम करणाऱ्या लोकांना खाली वाकून कारखान्यांमध्ये वजनं उचलावे लागतात. बायका मंडळींना तर नेहमीच स्वयंपाकघरामध्ये काम करताना सतत खाली पडलेल्या वस्तू उचलाव्या लागतात आणि अशा वेळेस तुम्ही जर गपकन खाली पडलेल्या वस्तू वाकून उचलणार असाल तर त्याच्यामुळे ती चकती खटकन मागे सरकून ॲक्यूट स्लिप डिस्क होऊ शकते. पायाच्या नसेवर दाब येऊ शकतो आणि पायात कळा सुरू होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्ही कसं चुकीच्या पद्धतीने पहिल्यांदा वस्तू उचलतात ते बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर वस्तू उचलली तर तुमच्या कमरेची वाट हमखास लागणार. याच्यामध्ये त्यांचे पाय ताटच्या ताट होते, वस्तू दूर पकडलेली, हात ताट आहेत, ही चुकीची पद्धत. आता योग्य पद्धत काय ते आपण बघूया. योग्य पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही जवळ येता तेव्हा गुडघ्यातनं खाली बसलं पाहिजे. त्याच्यानंतर ती वस्तू जितकी जवळ आणतील तेवढी आणली पाहिजे आणि मग हळूच गुडघ्यातनं वर उचलून ही वस्तू छातीच्या जवळ यायला पाहिजे आणि हा जो अँगल आहे हा राईट अँगल हाताचा राहील. ह्या पद्धतीने तो राईट अँगल राहायला पाहिजे आणि अशा पद्धतीने वस्तू उचलली पाहिजे. म्हणजे वस्तू छातीजवळ पकडा, गुडघ्यातून खाली बसा आणि कोपर काटकोनात राहील याची काळजी घ्या. ही योग्य पद्धत. आपल्या भगिनी मंडळी झाडू मारतात त्यावेळेस कमरेत वाकून झाडू मारतात आणि त्याच्यामुळे काय होतं की मणक्यामध्ये खूप गॅप पडते, स्लिप डिस्क होऊ शकते, सियाटिका होऊ शकतो. त्याच्यामुळे चुकीची पद्धत अगोदर आपण बघूया की कसा झाडू नाही मारायचा. आता तुम्ही जर बघाल तर मिसेस सोना झाडू मारताना कमरेतनं वाकल्यात आणि त्याच्यामुळे त्यांच्या कमरेवर प्रचंड ताण येतोय. तर ही चुकीची पद्धत. आता योग्य पद्धत आपण बघूया. योग्य पद्धतीमध्ये तुम्ही पायावर खाली बसून घ्या आणि अशा पद्धतीने झाडू मारा. याच्याने कंबरही ताठ राहते आणि झाडू पण छान मारला जातो आणि अत्यंत सुंदर झाडलं पण जातं. कमरेवर अजिबात ताण येत नाही. आजकाल बरीच मंडळी जिममध्ये जातात आणि जिममध्ये गेल्यावर पटकन बारीक व्हावं ह्या दृष्टिकोनातून ज्या वॉकरवर ते चालतात त्याला खूप स्लोप देतात आणि जेव्हा खूप तुम्ही स्लोप देता तेव्हा तुम्हाला खूप पुढे वाकावं लागतं आणि पुढे वाकल्यावर कमरेवर प्रचंड ताण येतो. त्याच्यामुळे ज्यांना कमरेचा त्रास आहे, आता तुम्ही बघा ह्या ताई जर बघाल तुम्ही तर ह्याच्यावर इतका भरपूर स्लोप दिलेला आहे. हा स्लोप जर तुम्ही बघाल आणि ह्या स्लोप दिल्यामुळे त्यांना पुढे वाकावं लागतंय आणि पुढे वाकल्यामुळे त्यांच्या कमरेवर तर ताण येतोच आहे परंतु गुडघ्यावर पण ताण येतोय आणि याच्यामुळे कमरेची आणि गुडघ्याची दोघांची वाट लागते.
त्याच्यामुळे हा वॉकरला जितका कमी स्लोप तुम्ही द्याल तितका कमरेवर कमी ताण येतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर थोडीशी तुमच्या स्पोर्ट्स शूजला थोडंसं हिल्स असतील तर तुम्ही जास्त ताठ उभे राहतात आणि ताठ पायाने, ताठ कमरेने, ताठ गुडघ्याने चालू शकतात. मित्रांनो, आता आपण वॉकरवर चालायची योग्य पद्धत बघूया. आता जर तुम्ही ह्या ताईंकडे बघाल तर त्यांची कंबर एकदम ताठ आहे, कारण वॉकरला बिलकुल स्लोप नाही, पूर्ण फ्लॅट आहे, सरळ आहे, एका पातळीमध्ये, त्याच्यामुळे त्यांना पुढे वाकावं लागत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची कंबर ताठ राहते, कमरेवर आणि गुडघ्यावर ताण येत नाही. तुम्ही जर बघाल त्यांचे जर शूज बघाल तर त्याला किंचित मागच्या बाजूने हिल आहे आणि किंचित हिल असल्यामुळे त्यांना कमरेतनं जो ताठपणा यायला पाहिजे तो येतोय आणि त्याच्यामुळे कमरेचा आणि याचा लोड कमी होतोय गुडघ्यावरचा. आता बऱ्याच आपली जी तरुण पिढी आहे त्या मंडळींना अचानक डोक्यात हवा जाते आणि ते लगेच जिमला जायला लागतात आणि त्यांना वाटतं मी 3 महिन्यात सलमान खान सारखी बॉडी करणार आणि मग दणादण वाकून वजन उचलायला लागतात आणि पूर्ण कमरेची वाट लागते. आणि मित्रांनो, ही जे मणका दबला जातो, मणक्याची वाट लागते, हे आयुष्यभर भोगावं लागतं आणि हा त्रास कधीच जात नाही. मग नंतर ऑपरेशनची पण वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे हळूहळू शरीराला तुम्ही सवय करा, त्या स्नायूंची ताकद हळूहळू वाढवा. आता तुम्ही जर बघाल तर हे महाशय बघा, हे व्यायाम करतायत. हे व्यायाम करताना कमरेवर त्यांच्या प्रचंड ताण येतो, कारण ते कमरेत बघा किती वागतायत. त्यांची पूर्ण बॉडी ह्या भागातनं पुढे वागते आणि जशी वागते ह्या कमरेवर ताण येतोय. तर अशा पद्धतीने कमरेवर लोड येणारे व्यायाम तुम्ही कधी करू नका. हे चुकीची पद्धत आहे. आपण योग्य पद्धतीने कंबर ताठ ठेवून पट्टा वापरूनच व्यायाम केले पाहिजे. आता आपल्या भगिनी मंडळी जेव्हा पोळ्या करतात तो इतक्या पुढे वागतात की त्या कमरेची वाट लागते. त्याच्यामुळे तुम्ही आता बघा, ह्या मिसेस सोनार आता पोळ्या करतायत, ही अयोग्य पद्धत. ह्या वागताना ही पूर्ण कंबर वाकवल्याशिवाय तिथं वजनच पडत नाही पोळीवर आणि त्याच्यामुळे काय होतं, कमरेवर ताण येतो, ती डिस्क मागे सरकते, म्हणजे स्लिप डिस्क होते. आता आपण योग्य पद्धत बघूया. पोळ्या करताना बायकांची कंबर ताठ राहिली पाहिजे. त्याच्याकरता एक छोटीशी आयडिया आहे. एक 4 इंच किंवा 5 इंचाची एक स्टेप किंवा पायरी आपण म्हणूया. जर आपण पायाखाली घेतली, आता बघा मॅडमनी पायाखाली एक 4.5 इंचाची स्टेप घेतली, त्याच्यानंतर तुमची कंबर ऑटोमॅटिक स्ट्रेट होते आणि तुम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा पुढे वाकणं थोडं कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे कमरेवर ताण येत नाही आणि पोळ्यांवर वजन पण छान पडतं. सुरुवातीला सवय नसताना काही काळ तुम्हाला त्रास होईल, लागल्यावर तुम्ही ह्या पायरीशिवाय पोळ्याच करू शकणार नाही.